मराठा समाजाचे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे जाण्याचा निर्धार केला आहे आणि समाजाला 60 ते 40% आरक्षण मिळालं आहे असं समाजाचं पूर्ण मत आहे। आणि मित्रांनो, 29 ऑगस्ट रोजी पाटलांनी निर्धार केला आहे की आपण महाराष्ट्रातून ज्याला शक्य होईल त्यांनी मुंबईकडे येण्याची कृपा करावी असं त्यांनी आवाहन केलं आहे। कारण मित्रांनो, आता नाही तो कधी नाही यासाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे समाजासाठी अहोरात्र झटत आहेत। जीवाची बाजी करून ते जीवाची पर्वा करत नाहीत आणि आज त्यांना विरोध म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं स्टेटमेंट केलं आहे की कायदा कोणी हातात घ्यायचा नाही, मुंबईला कसा येतात तर या, परत बालिश बहु बायकात बडबडला, या पद्धतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी हे स्टेटमेंट केलं आहे। परंतु हे स्टेटमेंट केल्याच्या नंतर त्यांना ह्याचे परिणाम काय भोगावे लागतील हे त्यांना कदाचित माहीत नाही किंवा माहीत असावं, म्हणूनच असं बालिशपणाचं स्टेटमेंट त्यांनी केलं आहे। मित्रांनो, गेल्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्यांची मराठा समाजावर असे बेवक्तव्य करून किती नुकसान झाले आहे हे त्यांना माहिती आहे। परंतु तरीही असं बेताल वक्तव्य अजितदादा पवार का करतात असं समाजामधून कुजबूज चालू आहे। मित्रांनो, कालचं जे स्टेटमेंट अजितदादा पवार यांनी केलं आहे ते खूप चुकीचं आहे। कारण एक मराठा समाजामध्ये जन्म घेऊन मराठा समाजाला विरोध करणं हे दादांना परवडणार नाही। कारण म्हणजे त्यांच्या पत्नी लोकसभेसाठी खासदार म्हणून उभा राहिल्या आणि लोकांनी त्यांना पराभूत केलं, हे त्यांना 6 महिने पत्नी पडत नव्हतं आणि नंतर विधानसभा लागल्याच्या नंतर त्यांना कुठंतरी थोड्या जागा मिळाल्या आणि ते सत्तेमध्ये आले। परंतु मराठा समाजावर प्रत्येक वेळी गरळ ओकण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं नाही पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेमधून आणि मराठा समाजामधून एक चर्चा कुजबूज चालू आहे। कारण मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की दादा हे मराठा समाजामध्ये जन्म घेतला आहे आणि मराठा समाजामध्ये जन्म घेऊन मराठा समाजाला हे का विरोध करत आहेत, नक्की ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे आणि मराठा समाजांच्या पोरांच्या आरक्षण न मिळण्यासाठी धडपड करण्याचं नेमकं कारण काय आहे। मित्रांनो, संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी परत स्टेटमेंट केलं की तू अडून तर दाखव, छत्रपती आमचा विचार आहे, असं स्टेटमेंट संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं आहे। कारण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागे अख्खा मराठा समाज आहे आणि आपण नक्कीच बघितलं असेल करोडोच्या संख्येने त्यांनी अंतरवली येथे पहिली सभा बोलवली आणि न भूतो न भविष्य असं समुद्र लोटला होता असंच म्हणावं लागेल। आणि एवढं त्याच्यानंतर मुंबईचा जो चलो मुंबई आरक्षण मिळवण्यासाठी जो काही त्यांनी पदयात्रा काढली आणि मुंबईकडे जाण्यासाठी निघाले, त्यावेळेस लाखो कोटी समाज बांधव रस्त्यावर येऊन मुंबईकडे चालले होते आणि हेच मिटवण्यासाठी आणि त्यांना वापस जाण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय कोणते शिंदे, तो आपले मुख्यमंत्री कोण आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विनंती केली की मनोज दादा तुम्ही वापस जा, आम्ही तुमच्या ज्या मागण्या असतील ते मान्य करू। आणि तिथं देखील मराठा समाजाला दगाफटका झाला आणि तिथून वापस आले। परंतु ज्यावेळेस त्यांनी JR काढला त्या JR मध्ये त्यांनी एक खुटी अशी मारून ठेवली। परत एकदा मनोजदादा जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे येण्याची परत मराठा समाजाला आवाहन केलं आहे आणि त्यातच अजितदादा यांनी चुकीचं स्टेटमेंट करून मराठा समाजाचा रोष पत्करला आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य खेड्यामध्ये शहरामध्ये मराठा समाज आहे। एवढंच काय, अजितदादा पवार यांच्या मतदारसंघामध्ये 60% मराठा समाज आहे असं
मानलं तरी चालेल, कारण सगळ्यात जास्त विरोध मराठा समाजाचा अजितदादा पवार यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये झाल्याचं आपण बघितलं आहे. नाहीतर त्यांच्या पत्नी लोकसभेला पडल्या नसत्या असं सर्वसामान्य जनतेचं मत आहे. हे ओळखून अजितदादांनी मराठा समाजाला सहकार्य केलं पाहिजे आणि एक मराठा म्हणून आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी या संघर्ष यात्रेमध्ये किंवा मराठा चळवळीचं काम केलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सहकार्य नक्कीच करतील अशी अपेक्षा करूया. कारण याआधी एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा जे काही त्यांची टीम असेल त्यांनी सहकार्य नक्कीच केलं आहे. अजितदादाला ही विनंती आहे समाजाच्या वतीने की आपण ही मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सहकार्य करावं. शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.